इराणसोबतची शांतता चर्चा निष्फळ ठरली. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांचं वक्तव्य. अनेक मुद्द्यांवरती असहमती तर इराणला चांगली ऑफर दिल्याचंही भाष्य. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अमेरिका इराणमधील शांतता चर्चेचा पहिला टप्पा पार. मात्र हॉर्मुझ सामुद्रधुनी, लेबनन आणि अण्वस्त्रांबाबतच्या वादावर अद्याप तोडगा नाही. इराणच्या शिष्टमंडळाची पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत चर्चा. इराणकडनं पाकिस्तानसमोर चर्चेसाठी 4 मागण्या. हॉर्मुझवरती नियंत्रण, लेबननमध्ये युद्धविराम तसंच गोठवलेली संपत्ती परत करा, इराणच्या अटी. तर इराणची गोठवलेली मालमत्ता परत करण्यास अमेरिकेचा नकार. संपत्ती मुक्तीच्या चर्चेला व्हाईट हाऊसकडनं पूर्णविराम. मालमत्ता मुक्त केल्याच्या वृत्ताचं अमेरिकन अधिकाऱ्यांकडनं खंडन. इराण हा कंगाल देश. अटी मान्य न केल्यास चर्चा न करता निघून जाणार, ट्रम्प यांचं वक्तव्य. तर अमेरिका 2 अटी मान्य करणार होता, इराणचा दावा. शांतता चर्चेदरम्यान अमेरिका आणि इराणचा काही मुद्द्यांवरती सहमती. चर्चेदरम्यान काही कागदपत्र एकमेकांना दिली. दोन्ही बाजूंच्या तज्ज्ञांकडून महत्वाच्या मुद्द्यांवरती काम सुरू. इस्रायलची अमेरिकेला मागण्यांची एक यादी सुपूर्द. इराणचा अणु कार्यक्रम संपुष्टात आणणं, लेबननचा मुद्दा इराणपासून वेगळा ठेवणं या प्रमुख मागण्या. तर अमेरिका इस्रायलच्या मागण्यांशी सहमत असल्याची माहिती. इराण आणि अमेरिकेत हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत करार होण्याची शक्यता. हॉर्मुझमधनं इराणी सुरुंग हटवण्यासाठी अमेरिका मदत करणार. शांततेच्या चर्चेत अमेरिका आणि इराणमध्ये हॉर्मुझमधील सुरुंगावर चर्चा. युएस सेंट्रल कमांडकडनं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील सुरुंग हटवण्याची तयारी सुरू. आयआरजीसीकडनं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत पेरलेले सागरी सुरुंग हटवण्याची मोहीम सुरू. इराणमधील तणाव कमी करण्याच्या संधीचा फायदा घ्या. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे इराणचे राष्ट्राध्यक्ष पेजेस्कियान यांना आवाहन. इराणनं शक्य तितक्या लवकर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील स्वातंत्र्य आणि सुरक्षा पुनर्संचयित करावं, फ्रान्सचं आवाहन. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना धमकी. इराणला शस्त्रांचा पुरवठा केल्यास चीनच्या समस्या वाढू शकतात, ट्रम्प यांची प्रतिक्रिया. इराणचे सुप्रीम लीडर मोस्तफा खामेनींच्या प्रकृतीत अजूनही सुधारणा नाही. खामेनींच्या प्रकृतीसंदर्भात रॉयटर्स या वृत्तसंस्थेची माहिती. भारताकडनं इराणला मोठी मदत. वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप इराणकडे रवाना. इराणी दूतावासानं ट्विट करत मानले भारताचे आभार. बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराला आजपासून सुरुवात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीतल्या कनेरीच्या मारुतीचं दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ वाढवणार. तर मारुतीच्या मंदिरासमोर सुनेत्रा पवारांची आज सभा. वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी. प्रबोधनाऐवजी धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी सुरू. अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत शरद पवारांचं भाष्य. वारकरी विचारांशी शरद पवारांचा संबंध राहिलेला नाही. शरद पवार धर्म मानत नाही, ते निधर्मी आहेत. वारकरी संप्रदायासंदर्भात त्यांच्याकडे माहिती नाही. शरद पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. वारकरी यांच्यामध्ये कुठलीही धर्मांध शक्ती घुसलेली नाही. उलट वारकरी संप्रदायात काम करणाऱ्या महाराजांना पुरस्कार दिला, उदय सामंत यांची प्रतिक्रिया. तर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्याचा शरद पवारांचा प्रयत्न. भाजप आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंची टीका. भोसलेंकडनं पवारांचा मौलाना असा उल्लेख. तर शरद पवारांवर टीका करणारे भाजपचे प्रवक्ते तुषार भोसले आचार्य नसून आचारी आहेत. पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर यांची टीका. कबड्डीत चपळाई पाहिजे, राजकारणात देखील आम्ही तेच करतो. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर मातीला विसरू नका आणि मातेलाही विसरू नका. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला. छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर पुण्यातल्या पार्किंगमध्ये उतरवल्यानंतर डीजीसीएनं चौकशीचे आदेश दिलेत. हेलिपॅड समजून हेलिकॉप्टर वाहनांच्या पार्किंगमध्ये उतरवलं. अनेक विमान आणि हेलिकॉप्टर्समध्ये देखभाल दुरुस्तीसह इतर देखील काही त्रुटी. सुदैवानं अपघात टळला, पण शासनानं हलगर्जीपणा करणं योग्य नाही. भुजबळांचं हेलिकॉप्टर गाडीच्या पार्किंगमध्ये उतरवल्यानंतर रोहित पवारांची टीका. नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरणी केंद्रीय यंत्रणांकडून तपास होण्याची शक्यता. एनआयए आणि एटीएस सोबतच सीबीआयकडून देखील चौकशीची शक्यता. एसआयटी प्रकरणाची महत्वाची माहिती 3ही तपास यंत्रणांना कळवली. कंपन्या नोकऱ्या देण्यासाठी आहेत की जिहाद करण्यासाठी? नाशिकमधील आयटी जिहाद प्रकरणावरनं मंत्री नितेश राणेंची टीका. तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचा जिहाद चालणार नसल्याचं वक्तव्य. नाशिक प्रकरणात भाजप युवा मोर्चाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. धर्मांतराचा दबाव, शारीरिक शोषण आणि शिस्तभंग प्रकरणी कारवाई करा. कृष्णराज महाडिक यांची पत्रातनं मागणी. तर जुन्या आणि नवीन रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्याची देखील मागणी.
नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणातील कंपनीचं नाशिक युनिट बंद होणार असल्याची सूत्रांची माहिती. कामगारांना मुंबई आणि पुण्यातील इतर प्रकल्पात सामावून घेतलं जाणार. सध्या कंपनीत कर्मचारी जात नसल्याची माहिती. नाशिकमध्ये आरोपी रवींद्र एरंडेचा आणखी एक कारनामा उघड. सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करून फसवणूक केल्याचं समोर. नोकरीचा आमिष दाखवत 9 तरुणींना फसवलं. महिला अत्याचार प्रकरणी रवींद्र एरंडे अटकेत. सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका. बीडमधील एका इसमाच्या एसआयटीकडील तक्रारीनं खळबळ. पडताळणी होण्याची शक्यता. खुळसाळपणे तक्रार केल्याचा देखील संशय. निनावी पत्र पाठवून अफवा पसरवण्याचं काम करू नये. बीडमधील भोंदू अशोक खरात संदर्भात रुपाली ठोंबरे आणि एसआयटीला पाठवलेल्या पत्रावर पोलीस अधीक्षकांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राचं पोलीस खातं सुनेत्रा पवारांची पूर्ण काळजी घेईल. जीवाला धोका असल्याची तक्रार असल्यास चौकशी होईल. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. भोंदू खरातच्या फोनमध्ये शिजुका नॉडी या नावाचे असंख्य कॉल्स अशी नावं ठेवून काही लोकांची ओळख झाकलेली आहे. अंजली दमानिया यांच्याकडनं संशय व्यक्त. जेलमध्ये खरातच्या जीवाला धोका. करुणा मुंडे यांचं वक्तव्य. तसंच चाकणकरांना सह आरोपी करा अशी सुनेत्रा पवारांची मागणी असायला हवी. करुणा मुंडेंची मागणी. हिंदू असल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडनं खरातला व्हीआयपी ट्रीटमेंट दिलेली नाही. भोंदू अशोक खरातवरती बोलताना मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया. तर खरातला फाशीवर चढवण्याची आमची भूमिका असल्याचं वक्तव्य. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. बुलढाण्यातील शिक्षिका मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी. शिक्षिका पत्नीची सुपारी देऊन पतीनंच हत्या करून घेतल्याचा आरोप. या गुन्ह्यात सामील इतर आरोपींना पोलिसांचं अभय असल्याचं. जळगावच्या शिरसोलीतील आदिवासींचा मंत्री अशोक उईकेंना घेराव. मोहाडीतील झोपड्यांवरती अतिक्रमणाची कारवाई न करण्याची मागणी. ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना हृदयविकाराचा झटका. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल. आशा भोसलेंवर डॉक्टरांकडून उपचार सुरू. थकवा आणि छातीत संसर्ग झाल्यामुळे आशा भोसलेंना रुग्णालयात दाखल केलं. आशा भोसलेंची नात जानाई भोसलेंची माहिती. या काळात भोसले कुटुंबियांच्या गोपनीयतेचा आदर राखण्याची प्रतिक्रिया. महिला नको असं सांगत डावललं. अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचा आरोप. विभाग चालवायला महिला नकोत असं म्हैसकर यांना एका मंत्र्यानं म्हटल्याचा आरोप. 2023 मधील महायुती सरकारविषयी मनीषा म्हैसकर यांचा गौप्यस्फोट. तर माझं वाक्य आउट ऑफ कॉन्टेक्स्ट वापरलं गेल्याचं मनीषा म्हैसकर यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. कधीही डावललं गेलं नाही असं मनीषा म्हैसकर यांनी सांगितल्याचं फडणवीसांचं वक्तव्य. नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीकडनं 9 विषय समिती सभापतींसाठी आलिशान वाहनांच्या प्रस्तावाला मंजुरी. या निर्णयामुळे दरवर्षी जवळपास 60 लाख रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार. 3 रेल्वे मार्गांवरती आज मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मेगा ब्लॉक. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक. तर पश्चिम रेल्वे मार्गावरती सांताक्रुझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरती मेगा ब्लॉक. मुंबई आणि बेंगळुरू दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेनला केंद्राची मंजुरी. त्यामुळे दक्षिण आणि पश्चिम भारताला जोडणारी रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान आणि आरामदायी होणार. स्कूल बसचं भाडं प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार. आता वार्षिक नव्हे तर मासिक भाडं भरावं लागणार. राज्य सरकारकडनं स्कूल बसबाबत कठोर आणि सर्वसमावेशक नियमावली लागू करण्याची तयारी सुरू. ठाकरेंच्या शिवसेनेचे मंगलप्रभात लोढांविरोधात आंदोलन. दोरपरेल ब्रिज खालील जागा लोढा एका संस्थेला देत असल्याचा आरोप. ब्रिज खालील जागा ओपन जिम आणि विरंगुळा केंद्रासाठी वापरण्याची मागणी. अहिल्यानगरच्या श्रीरामपुरातील शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिष्टाईला यश. अकाली पडीक जमिनींच्या मागण्यांसाठी सुरू होतं आंदोलन. 8वीच्या पुस्तकातनं एनसीईआरटी मराठा साम्राज्य विस्ताराचा नकाशा काढणार. एनसीईआरटीच्या निर्णयावरती छत्रपती वृषालीराजे भोसले यांची आक्रमक भूमिका. राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडनं इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप. करमाळ्यात शिवसेनेच्या चंद्रहार पाटलांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक. प्रत्येक गावात शाखा मजबूत करणार. माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख चंद्रहार पाटलांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये पदवी परीक्षेच्या पेपरफुटीचा प्रकार उघड. परीक्षेच्या अवघ्या 1 तास आधी 140 रुपयात व्हॉट्सअपवरती पेपर विक्री. तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा डिरेक्ट टॅक्स विषयाचा पेपर फुटला. महाविद्यालयाच्या अध्यक्षांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस. नवी मुंबई एपीएमसीच्या मसाला मार्केटमधील कार्यालयात चोरी. लाखो रुपयांची कॅश घेऊन चोरटे फरार. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या तावडीतनं आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी पोलीस शिपाईच आरोपी. पोलीस शिपायानं आरोपीला कोर्टात न नेता आरोपीच्या कुटुंबियांना आणि वकिलाला भेटवायला जोगेश्वरीतल्या लोढा बेलरमध्ये नेलं. तर आरोपी पोलीस शिपाई गहिनीनाथ काळेवरती गुन्हा दाखल.
नागपुरातील बोगस अल्पसंख्याक शाळा प्रकरणात 9 जणांविरोधात गुन्हे दाखल. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचं पोलीस उपायुक्तांना चौकशीचे आदेश. बोगस अल्पसंख्याक दर्जा मिळवून नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई. कल्याणमध्ये बनावट पोलीस बनून 63 वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याला 27,90,000चा गंडा. तर व्हॉट्सअप कॉलवरती मुंबई पोलीस असल्याचं भासवून थेट दहशतवाद्यांशी संबंध असल्याचं सांगत गंडा घातला. आदेशांचं पालन करण्यास टाळाटाळ. ठाणे महापालिका आयुक्तांना मुंबई हायकोर्टाची अवमानाची नोटीस. मानपाडा येथील 100 एकर जागेच्या बदल्यात TDR देण्याचे आदेश. बोरिवली पश्चिममध्ये नाले साफसफाईमध्ये मोठा गैरप्रकार उघड. रात्री नाल्यात दगडमाती टाकून तोच दिवसा गाळ म्हणून काढल्याचं दाखवलं जायचं. कंत्राटदाराकडून पालिकेची फसवणूक. बुराई रोडवरच्या या घटनेचा व्हिडिओ समोर. भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीमध्ये मोठं यश. वायुदलाच्या मदतीने इस्रोची गगनयान मिशनची दुसरी क्रू मॉड्यूल चाचणी यशस्वी. 2027 मध्ये 4 पायलट अंतराळात जाणार. मीरा भाईंदर ते दहिसर मेट्रोचा पहिला टप्पा सुरू. मात्र काशीगाव स्थानकावरती अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांचे हाल. काशीगाव स्थानकावरती पार्किंगची सोय नसून अर्धेच जिने सुरू असल्यामुळे प्रवाशांना त्रास. सांगलीत गॅस पाईपलाईन खोदकामामुळे रस्त्यांची चाळण. प्रभाग क्रमांक 18 मधील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नगरसेवक अभिजित भोसले आक्रमक. जबाबदार लोकांवरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची अभिजित भोसलेंची मागणी. 2 दिवसात प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा. धुळे महापालिका पहिल्या डिजिटल जनगणनेसाठी पूर्णपणे सज्ज. प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात. पहिल्या टप्प्यात गृह जनगणना करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष जनगणना केली जाणार. राज्यात उन्हाचा कडाका वाढणार. पश्चिमी विक्षोभ ओसरल्यामुळे पुढील 5 दिवसात तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज. एप्रिलच्या अखेरीस पारा 40 अंशांच्या पार जाण्याची शक्यता असून नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. अमरावतीमध्ये तापमान 38 अंशांवरती गेल्यामुळे रस्त्यावरची वाहनांची गर्दी उसरली. विशेष काळजी घेत नागरिक घराबाहेर पडत असल्याचं चित्र. गेल्या आठवड्यात गारपीट तर आता वाढत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त. मालेगाव शहर आणि तालुक्यात तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर. मालेगाव सामान्य रुग्णालयात 20 बेडचे उष्माघात कक्ष तयार. डॉक्टर जितेंद्र डोलार यांची माहिती. नांदेडसह परभणी आणि हिंगोलीत भूकंपाचे धक्के. 4.7 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता. हिंगोली जिल्ह्यातील पांगरा भूकंपाचं केंद्र असल्याची माहिती. तर चंद्रपूर जिल्ह्यातील हरदोना खुर्दमध्ये 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप. जळगावात तरुण कुडापा मंडळातर्फे 12 गाड्यांचा कार्यक्रम. यंदाचे मानकरी भगत रमेश नारायण धनगर यांना 12 गाड्या ओढण्याचा मान मिळाला. भंडारीची उधळण करत 12 गाड्या ओढण्यात आल्या. सोलापूरच्या चिकलठाणा येथील श्री कोटलिंग देवाची यात्रा संपन्न. कोटलिंगनाथाचं चांगभल्याच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमला. देवाच्या छबिना मिरवणुकीला नागरिकांची मोठी गर्दी. इंदापुरात महात्मा ज्योतिबा फुलेंच्या 199व्या जयंतीनिमित्तानं भव्य मिरवणूक. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी डीजेच्या तालावरती ठेका धरला. मिरवणुकीला इंदापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस सतर्क. जमलेली गर्दी पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणं. गर्दी पांगवण्यासही पोलिसांकडून प्रात्यक्षिक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तानं बेस्टच्या जादा बसेस धावणार. चैत्यभूमीवरती येणाऱ्या अनुयायांसाठी 13 एप्रिलच्या रात्रीपासूनच जादा बस फेऱ्या सोडण्यात येणार. दादर स्थानक ते चैत्यभूमी दरम्यान विशेष फेऱ्यांसह परिसरात अतिरिक्त अधिकारी देखील तैनात असणार. अयोध्येच्या धर्तीवर आता तुळजाभवानी मंदिराचा विकास होणार. 1,865 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी. 421 कोटींच्या कामांना लवकरच सुरुवात होणार. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मे महिन्यात कामांचं भूमिपूजन करण्याचे निर्देश दिलेत. निवडणूक आयोगाकडून 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांच्या एकत्रित मतदार याद्यांमध्ये 10% कपात. मतदार यादीत 5,18,000हून अधिक नावं वगळली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो LPG गॅसचा दर. गो गॅस पंपावरती 25 रुपयांनी कमी. 125 रुपये लिटरवरनं गॅस 100 रुपये लिटरवर. शहरातील इतर पंपांवरती 125 रुपये लिटर प्रमाणेच मिळतोय ऑटो LPG गॅस. सिंधुदुर्गात अजूनही व्यावसायिक गॅस तुटवडा. हॉटेल व्यावसायिक चिंतेत. चूल पेटवून हॉटेल व्यावसायिकांना जेवण बनवण्याची वेळ. 40 गावात गॅससाठी ग्राहकांच्या रांगा. प्रियांका गॅस एजन्सी समोर नागरिकांची गर्दी वाढली. गॅस वितरण व्यवस्थेवरती ग्राहकांची नाराजी. शासनानं चौकशी करावी ग्राहकांची मागणी. आखाती देशातील युद्धाचा नंदुरबारमध्ये घरगुती गॅस पुरवठ्यावरती परिणाम.
घरगुती गॅस तुटवड्यामुळे नागरिक त्रस्त. बुकिंग केल्यानंतरही सिलेंडर वेळेवर मिळत नसल्यामुळे नागरिकांची अडचण. गॅस पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी. आखाती देशातील युद्धामुळे मोबाईलच्या किमती 40% वाढल्या. मेमरीच्या किमती वाढल्यामुळे मोबाईलच्या किमतीत वाढ. धाराशिवमध्ये गॅस एजन्सी बाहेर प्रचंड गोंधळ. गॅस एजन्सीच्या कार्यालयात काही ग्राहक शिरल्याचा प्रकार. गॅस मिळत नसल्यामुळे ग्राहक संतप्त. गॅस एजन्सी चालक आणि ग्राहकांमध्ये बाचाबाची. एजन्सी चालकांनी शिवीगाळ केल्याचा ग्राहकांचा आरोप. रिलायन्सच्या पंपांवरती एकावेळी फक्त 1,000 रुपयांचंच इंधन मिळणार. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे इंधन पुरवठ्यावरती परिणाम. पंपांवरचा साठा संपू नये आणि गर्दी रोखण्यासाठी निर्णय. येत्या आर्थिक वर्षात म्हाडा राज्यात सुमारे 13,012 घरं उभारणार. 2026-27च्या अर्थसंकल्पात 10,585 कोटींची तरतूद. यात एकट्या मुंबईत 2,538 घरांचा समावेश. देशातील पहिली बंद दरवाजांची नॉन एसी लोकल मुंबईत धावणार. बंद दरवाजांची नॉन एसी लोकल मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या सेवेत येणार. पुढील 2 दिवसातच विशेष लोकल मुंबईतल्या कुर्ला कारशेडमध्ये दाखल होण्याची शक्यता. सायन किंग सर्कल आणि अंधेरी सबवेमधील पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिका अत्याधुनिक मशीनचा वापर करणार. पावसाळ्यात नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाचं विशेष नियोजन. जुलै महिन्यानंतर मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढणार. पालिकेची राज्य सरकारकडे वैतरणा तलावातून 2.37 लाख दशलक्ष लिटर इतकी पाण्याची मागणी. पाणी न दिल्यास 1 मे पासून 10% पाणी कपात लागू करण्याचा इशारा. पुणेकरांवरती पाणी कपातीचं संकट. आठवड्यातनं 1 दिवस किंवा दिवसातून पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव. जलसंपदा विभागाचा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासमोर प्रस्ताव. संभाव्य दुष्काळ सदृश परिस्थिती पाहून पाणी कपातीचा निर्णय घेण्याची शक्यता.